आज आता तुम्ही बराच वेळ या ठिकाणी थांबलेला आहात. थोडीशी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये डिटेल चर्चा झाल्यामुळे थोडा वेळ लागला. आपली जिल्ह्याची परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे. 7 फेब्रुवारीला आपल्याकडे 1175 पेशंट्स होते आणि एक महिन्याच्या काळामध्ये ती संख्या आज 3946 झालेली आहे. म्हणजे जवळपास आपली संख्या ही चौपट झालेली आहे. हे सर्वांना ज्ञात आहे आणि ही परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणणं गरजेचं झालेलं आहे. विशेष करून आपण जर बघितलं तर 3 मार्चपासून जर आपण विचार केला तर 3 मार्चला 416 पेशंट्स, 4 मार्चला 558, 5 मार्चला 380, 6 मार्चला 645 आणि 7 मार्चला म्हणजे काल 563 आणि आज पुन्हा 645. म्हणजे दररोज आपला पॉझिटिव्ह पेशंटचा आकडा जवळपास 650च्या रेंजमध्ये वाढत चाललेला आहे. आपण कितीही प्रयत्न केला आणि रिकव्हरी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला तरी रिकवर होणाऱ्यांचं प्रमाण आणि हे वाढणाऱ्यांचं प्रमाण यात थोडी व्यस्तता निर्माण झालेला, तर व्यस्तपणा आलेला आहे. आणि आपली संख्या जी आहे ती पूर्वी जी कमी कमी होत होती ती 154, 223, 13, 275, 237 अशी 200 पेशंटची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आपली वाढत चाललेली आहे. सुदैवाची गोष्ट एवढीच आहे की मृत्यूदर आपला ॲज इट इज आहे, त्यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. 2, 3, 4 प्रमाणामध्ये मृत्यू होत आहेत, ही परिस्थिती आहे. तर यावरती तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण मागच्या वर्षाच्या परिस्थितीशी जर आपण याची तुलना केली तर मार्च महिन्यामध्ये 28 मार्चला पहिला पेशंट आपल्याकडे आलेला होता आणि पहिला पेशंट आल्यानंतर ज्या गतीने आपली वाढ झाली ती सप्टेंबरपर्यंत जवळपास 1 लाखपर्यंत आपला आकडा पोचलेला होता. तर आता जर आपण बघितलं 1 पासून 1 लाख व्हायला जर का 6-7 महिन्यामध्ये होऊ शकतो, तर आज जर आपली परिस्थिती 4000 वरती आहे मार्च महिन्यामध्ये, तर आपण कुठे पोचू याचा खूप गंभीरतेने विचार आपल्याला करावा लागेल. त्यामुळे यामध्ये आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये विभागीय आयुक्त, तज्ज्ञ सगळे लोक होते. साधारणपणे त्या बैठकीचा सूर असा होता की तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजे, निष्ठूर होऊ नये परंतु कर्तव्य कठोर झालं पाहिजे, हे शब्दप्रयोग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केले. त्याचा अतिशय योग्य प्रकारे अर्थ लावून आम्ही सर्वांनीच, आज इथं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सर्व सदस्य उपस्थित आहेत, आम्ही त्याचा सारासार विचार केलेला आहे. या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कृषी मंत्री महोदय, आपले जिल्ह्याचे पालक सचिव जे की मुख्य सचिव आहेत परंतु अजून पालक सचिव आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा केली आलेली आहे आज दिवसभरामध्ये. आणि आपल्याला कल्पना आहे, मी आपल्याला सर्वांना सुद्धा विचारलं होतं ग्रुपद्वारे मेसेज देऊन की ह्या परिस्थितीमध्ये नेमकं काय निर्णय घेतला तर योग्य होईल. मला खूप चांगला प्रतिसाद पत्रकारांनी पण दिलेला आहे, आपल्या मीडियामधून पण आलेला आहे, नागरिकांमधून पण आलेला आहे, डॉक्टर्स फॅटर्निटीमधून पण आलेला आहे आणि त्या सर्वांनी काही सूचना केलेल्या आहेत, त्याचा देखील सारासार विचार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एक गोष्ट ही पण लक्षात घेतली पाहिजे की इतर जिल्हे काय करतायत हे पण पाहिलं पाहिजे. आणि यावर्षी आपण अशा परिस्थितीत आहोत की मागच्या वेळेला आपण जिल्हाबंदी, बाहेरचे लोक आपल्याकडे येऊ नये ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं होतं. परंतु आजची परिस्थिती अशी की सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, आपल्या इथं पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळं केवळ जिल्हाबंदी करणे किंवा बाहेरच्या लोकांना थोपवणे वगैरे हा काय आता सोल्युशन राहिलेला नाही. आता आतमध्ये काय उपाययोजना आपण करतो हे महत्त्वाचं आहे. ह्या उपाययोजना करत असताना कुठे हडेलहप्पी होणार नाही की कुठे आपण धाडधाड सगळं एकदम बंद करत सुटलेलो आहे असंही करणं योग्य होणार नाही, ही बाब देखील विचारात घेतली आहे. साधारणपणे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टीमचे ऑब्झर्वेशन्स आहेत, जे तज्ज्ञांचे ऑब्झर्वेशन्स आहेत, ते असे सांगतात की जिथं जिथं गर्दी होते त्या ठिकाणी आपण कंट्रोल निर्माण केला पाहिजे. म्हणजे विनाकारण सगळं बंद करून टाकणे हे अपेक्षित नाही, परंतु गर्दीच्या स्थळांवरती मात्र आपल्याला फार बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. आपल्याला कल्पना आहे की महिन्याभरापासून आपण आवाहन करत आहोत, खूप प्रकारे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु काही बाबतीमध्ये असं दिसून येतं आहे की ते काही ऐकलं जात नाही आणि त्याचं मॉनिटरिंग करणं हे सुद्धा खूप आव्हानात्मक आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी कारवाई करायची, तोपर्यंत दुसरीकडे 10 ठिकाणी त्याचं उल्लंघन ऑलरेडी झालेलं असतं. त्यामुळे केवळ आणि केवळ कारवाईवर आधारित जर आपण ही व्यवस्था राबवायला लागलो तर मला वाटतं की यंत्रणा आणि ते व्हायोलेशन करणारे लोक ह्याचं इतकं व्यस्त प्रमाण आहे की ते केवळ आणि केवळ कारवाईवर आधारित आपण ते एन्फोर्स करू शकणार नाही. त्यामुळे आपण महिनाभर खूप व्यवस्थित त्याचं ॲनालिसिस केलं, आपण लक्ष ठेवलं आणि काही निर्णयांपर्यंत आपण पोचलेलो आहोत. त्यामध्ये आता काही लोक म्हणतील, काही निर्णय असे आहेत की बाबा एखाद्या ठिकाण आपण बंद करतो, मग परत नेहमी लोक म्हणतात की कोरोना काय रात्रीच येतो का, दिवसाच येतो का वगैरे वगैरे, मग इथंच येतो का तिथंच येतो का. शेवटी शासनाबद्दल हे बोललं जातं की गव्हर्नमेंट इज आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज. हे काही गणित नाही आहे की 2 + 2 = 4. तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल.
हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुद्धा जर संधी दिली तर त्यांच्या निर्णयात सुद्धा 10 खोट काढता येतील. म्हणून मला असं वाटतं की हे पण करता येतं, ते पण करता येतं. त्यातल्या त्यात बॅलन्स कशात होतो ते बघून काही निर्णय घ्यावे लागतात. तसं तर कोणीच माणूस कुणालाच भेटू नये ही आयडियल सिच्युएशन झाली, परंतु ती तशी सिच्युएशन कोणी निर्माण करू शकत नाही. आता बाजार उघडे ठेवावे लागणार, म्हणजे जीवनावश्यक गोष्टींचे भाजी मार्केट उघडे ठेवावं लागणार. तिथं गर्दी थोडीफार होणार, पण आज दुकानात पण गर्दी होते, लग्नात पण गर्दी होते, मॉलमध्ये पण गर्दी होते, अजून कुठे गर्दी होते. त्या 5-6 ठिकाणच्या गर्द्या टाळून एका ठिकाणी गर्दी झाली तर ती संभावना थोडीशी आपण कमी करतो. हे त्याच्या मागचं कारण लक्षात ठेवलं पाहिजे. 10 ठिकाणच्या गर्दी करून एका ठिकाणी होते, तिथेही व्हायला नाही पाहिजे पण होते. तर ह्या पद्धतीने पण आम्ही विचार केलेला आहे की शेवटी काहीतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. दुसरी गोष्ट, यावेळेला आपण एन्फोर्समेंट पण काही प्रमाणात करतो आहोत, निर्बंध पण लावणार आहोत आणि त्याचबरोबर एक पॉझिटिव्ह कॅम्पेनसुद्धा घेणार आहोत की नागरिकांमध्ये थोडंसं बिहेवियरल चेंजेस होतील असे, त्यामध्ये सुद्धा सर्वांची मदत लागणार आहे. तर आपण एक 15 दिवस किंवा आठवडा असा घेणार आहोत की प्रत्येक विभाग आपापल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न करतील. आरोग्य विभाग त्याच्या पद्धतीने टेस्टिंग वाढवण्याचा प्रयत्न करेल, काय काय करेल. स्थानिक स्वराज्य संस्था क्लीनलीनेसचा ड्राईव्ह घेतील. नागरिकांचे जे NGOज वगैरे आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीचं काहीतरी काम दिलं जाईल आणि थोडासा बिहेवियरल चेंजेसबद्दल पण आपण निर्णय त्याबद्दल करणार आहोत. आणि यावेळेला दुसरा हा पण निर्णय राहील की जे नागरिक उल्लंघन करतील त्यांच्यावरती कारवाई देखील अतिशय स्ट्रिक्ट केली जाईल. उदाहरणार्थ, आता पूर्वी संख्या कमी होती म्हणून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं वगैरे हे सगळं एका टीमचं काम होतं, ते लोक करत होते. परंतु आता त्या नागरिकावरती आम्ही ती जबाबदारी देणार आहोत की त्यांनी स्वतःहून ते सगळं डिस्क्लोज करणं गरजेचं राहील. तो जर कोरोना पॉझिटिव्ह असेल तर कुणाची नजर चुकून इकडे तिकडे फिरताना दिसला तर अतिशय गंभीर स्वरूपाची कारवाई अशा नागरिकावर केली जाईल. त्याच्या कुटुंबाची सुद्धा काही जबाबदारी राहील की जर कोणाला लक्षणं दिसत असतील तर ती ताबडतोब रिपोर्ट करणं. त्यामुळे ह्या पद्धतीचं आम्ही काही जबाबदारी नागरिकांवरही टाकत आहोत. या सगळ्या प्रस्तावना याच्यासाठी केली की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण ठरवल्यात ज्याचं कारण आपल्याला व्यवस्थित कळावं. तर आम्ही आज आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जे बैठकीत जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते मी एक एक घोषित करतो. पहिल्यांदा तर नाशिक आणि मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सर्व शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस हे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे आम्ही बंद करत आहोत. त्याबद्दलचे निर्णय संबंधित माननीय महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच अनाऊन्स केलेले आहेत, ते कायम राहतील. 10वी आणि 12वीच्या बाबतीत मात्र त्या परीक्षा आता आलेल्या असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये म्हणून पालकांची संमती घेऊन त्यांना शाळेमध्ये उपस्थित राहणं ऐच्छिक राहील. ऑनलाईन व्यवस्था जर 10वी-12वीच्या मुलांची काय होत असेल तर ती करणं देखील शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येईल. आणि ज्या राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरच्या मोठ्या परीक्षा आहेत जसं MPSCची परीक्षा किंवा UPSCची परीक्षा किंवा अन्य तत्सम परीक्षा, या ज्या पूर्वघोषित परीक्षा असतील त्या मात्र कंटिन्यू होतील. तिथं कोविड गाईडलाईनचं पालन अदरवाईजसुद्धा केलं जातं, कारण एका बेंचवर एक विद्यार्थी वगैरे हे त्या परीक्षेत अंतर्भूतच असतं. तर त्या परीक्षांना कोणतीही बाधा येणार नाही, म्हणजे करिअरचं किंवा एक शैक्षणिक वर्ष वाया गेलं असं होणार नाही. नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या 15 किलोमीटर परिसरातल्या शाळा आपण आधीच बंद केल्या होत्या शहरालगतच्या. आता आपण ते वाढवून नाशिक, नांदगाव, निफाड आणि मालेगाव या तालुक्यातल्या सगळ्या शाळा आपण बंद करत आहोत. CO मॅडमकडून तशा पद्धतीचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्यावरती आपण आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचं कारण काय, हेच तालुके निवडायचं. तर इथं सर्ज आम्हाला जास्त दिसतो आहे. म्हणजे आपण जिल्ह्यामध्ये ज्या काही 700 केसेस दिसून येतात त्यातल्या सर्वाधिक केसेस ज्या आहेत ते या 4 तालुक्यांमध्ये दिसत आहेत. आणि या तालुक्यामध्ये शहरातून येणं जाणं वगैरे हे जास्त कुठल्या ना कुठल्या कारणाने आहे. तो सर्ज आत्ता थोपवण्यासाठी आपण तसा निर्णय घेतला. बाकीच्या तालुक्यांमध्ये आता काय परिस्थिती उद्भवेल तशाप्रमाणे तिथले निर्णय घेतले जातील. शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या संपूर्ण दुकानं जी आहेत, कोणत्याही प्रकारची दुकानं असो, फक्त त्यामधून जीवनावश्यक वस्तू, मेडिकल, मनुष्य आणि प्राणी यांना जो काही सप्लाय असतो, ज्याला आपण पेट सप्लाय किंवा ह्युमन सप्लाय म्हणतो, त्या गोष्टी आणि वृत्तपत्र वितरण या गोष्टी वगळून जेवढी काही दुकानं आहेत, दूध वगैरे वगळून, अर्थात मी आता प्रत्येक शब्द घेत नाही, आपल्याला मागच्या वेळी हे एकदा होऊन गेलेलं आहे, ते सेम टू सेम लागू राहील. त्या दुकानांसाठी आम्ही सकाळी 7 ते रात्री 7 ही वेळ निश्चित करत आहोत. म्हणजे 7 वाजल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ बंद होईल, फक्त ह्या जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित बाबी चालू राहतील. सर्व आठवडे बाजार आम्ही तातडीने बंद करत आहोत. लग्न समारंभ आणि इतर समारंभ जे आहेत ते 15 तारखेपर्यंतचे जे समारंभ आहेत, कारण आता ऑलरेडी काहींचे लग्न समारंभ घोषित झालेले आहेत, पत्रिका वाटप झालेली आहे, तयारी झालेली आहे. तर 15 तारखेपर्यंतच्या ज्या समारंभ आहेत त्या समारंभांसाठी आम्ही
संबंधित पोलीस प्रशासन, माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी पण या संदर्भात काही आदेश सेक्शन 33 खाली काढलेले आहेत, माननीय महापालिका आयुक्तांनी पण काढलेले आहेत। या सगळ्या अटींच्या अधीन राहून 15 तारखेपर्यंत ते कार्यक्रम पूर्ण करून घेता येतील। परंतु 15 तारखेनंतर मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लग्न समारंभ सार्वजनिक ठिकाणी लॉन्सच्या ठिकाणी आयोजित करण्यावरती पूर्णपणे बंदी असेल। त्याच्यानंतर जर कुणाला लग्न करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या खाजगी जागेमध्ये निवडक लोक बोलवून जे काही त्यावेळेला 144 वगैरेचे सेक्शन लागलेले राहतील त्याचं पालन करून करता येईल। रजिस्टर कचेरीमध्ये येऊन पण लग्न करता येईल। त्याच्यावरती लग्न करण्याला बंदी आपण घालत नाही, त्याचा समारंभ करायला बंदी घालत आहोत। तर सार्वजनिक ठिकाणी तो समारंभ करता येणार नाही। 15 तारखेपर्यंतचं त्यांनी आटपून घ्यावं आणि ते सुद्धा 15 तारखेपर्यंत सुद्धा ही अट राहणार आहे की जे काही मर्यादा आता ऑलरेडी घातलेल्या आहेत त्याचं पालन करून त्यांना समारंभ घेता येतील। जे काही खाद्यगृह, परमिट रूम आणि बार किंवा इतर सर्व ईटिंग प्लेसेस ज्याला म्हणतो, ज्याला ईटिंग हाऊसचं लायसन्स आहे किंवा FL3 वगैरे हे बारचे जे लायसन्सेस आहेत हे सगळे जे आहेत ते सकाळी 7 ते 9 या कालावधीमध्ये 50% क्षमतेने सुरू राहतील। एकाड एक टेबल त्यांना रिकामं ठेवावं लागेल, कारण एका ठिकाणी एका कुटुंबातले लोक असतील तर ते थोडंसं आपण लिबर्टी देतो। आता पुन्हा हाच प्रश्न आहे की हे का ते का, पण काहीतरी बॅलन्स त्याचा करावा लागतो। त्यामुळे 7 ते 9 ही त्यांना वेळेची मर्यादा राहील। त्यानंतर टेकअवे काउंटर त्यांचं 10 वाजेपर्यंत चालू राहू शकेल। म्हणजे 9ला त्यांनी हॉटेल बंद करायला सुरुवात केली पाहिजे। टेकअवे काउंटर जर असेल तर 10 वाजेपर्यंत चालेल आणि सर्व कोविड गाईडलाईनची पालन करून त्यांना तशा पद्धतीने सुरुवात करता येईल। जिम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेस, खेळाची मैदानं, स्विमिंग टँक वगैरे म्हणजे जे फिटनेसशी रिलेटेड गोष्टी आहेत ते सर्व फक्त आणि फक्त व्यक्तिगत स्वरूपासाठी पूर्ण चालू राहू शकतील, व्यक्तिगत सरावापुरते। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा घेणं किंवा एकत्रित गर्दी करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंद राहतील। सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, समारंभ पूर्णपणे बंद राहतील। सार्वजनिक समारंभ, धार्मिक समारंभ आणि इतर प्रकारचे राजकीय समारंभ याची त्या वेळेला क्लॅरिफिकेशन आपल्याला करण्यात आलेलं आहे। ते मागच्या वेळेला पण ही ऑर्डर आपण काढलेली होती, त्याचा तोच अर्थ यावेळेला आम्हाला अभिप्रेत आहे। कोणत्याही प्रकारे गर्दी ज्या ठिकाणी होईल असे कोणते समारंभ आता यापुढे आयोजित करता येणार नाहीत। सर्व प्रकारची धार्मिक स्थळे जी आहेत ती सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील, त्याच्यानंतर ती बंद होतील। परंतु त्या रात्रीच्या कालावधीमध्ये जर का काही धार्मिक विधी पुजारी वगैरे करत असतात, कधी शेजारती आपल्याकडे असते, कधी मुस्लिम धर्मियांमध्ये काही नमाज शेवटची असते किंवा ख्रिश्चन धर्मांमध्ये काही वेगळ्या गोष्टी असतील, तर ह्या ज्या पुजारी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत की जिथे बाहेरच्या कोणाचा संबंध नसतो, केवळ तो देव आणि ते संबंधित जे धर्मगुरू, पुजारी, मुल्ला, मौलवी, उलेमा ह्या लोकांची संबंधित आहे तेवढ्या क्रिया करायला त्यांना हरकत नाही। बाहेरची गर्दी मात्र त्यावेळेला आणता येणार नाही। 7 ते 7 असा आपण त्याच्यासाठी वेळ ठेवला आहे। परंतु शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळं बंद राहतील, कारण लोक पर्यटनाच्या सारख्या दृष्टीने, गर्दी करण्याच्या दृष्टीने, सुट्टी एन्जॉय करण्याच्या दृष्टीने अशा ठिकाणी गर्दी करतात, असं ऑब्झर्वेशन प्राधिकरणाला दिसून आलेलं आहे। आणि हे ऑब्झर्वेशन अनेक दुसऱ्या तज्ज्ञांनी देखील नोंदवलेलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। भाजी मंडई 50% क्षमतेने सुरू राहतील, म्हणजे एकाडे कोटा रिकामा एक भरलेला अशा पद्धतीचं नियोजन महापालिका आयुक्त साहेबांनी सांगितलेलं की तशा पद्धतीचे आदेश ते करतील आणि इन्शुअर करतील। भाजी मंडईमध्ये देखील गर्दी होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि कोरोना जनजागृती सप्ताह आपण सुरू करतो आहोत, ज्यामध्ये पॉझिटिव्ह साईडसुद्धा लक्षात आणून दिली जाईल लोकांना की कुठल्या गोष्टीचा काय फायदा आहे, काय नाही, ते काय नुकसान आहे ते, आणि लोकांमध्ये थोडंसं बिहेवियरल चेंजेस करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। तर आतापर्यंत हे आम्ही आदेश आज जारी करत आहोत। आम्ही हे आदेश करत असताना हा प्रयत्न केलेला आहे की अर्थचक्र आणि आपलं आरोग्यचक्र याचा योग्य एक प्रकारे संबंध जोडला जावा। कुठेही त्यामध्ये कुठल्याही प्रकारे असं कुठलं पाऊल उचललेलं नाही। ॲक्टिव्हिटी शक्यतो चालू राहतील, परंतु त्या नियंत्रित स्वरूपात चालू राहतील, अशा पद्धतीने आम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की मागच्या वेळचा अनुभव विचारात घेता आपण केवळ गर्दीची जी ठिकाणं आम्ही शोधली ती गर्दी कुठे कुठे होते, तर शाळा, लग्न समारंभ, धार्मिक स्थळं, बाजार, मंडई अशा प्रमुख ठिकाणी गर्दी होते। बाकी आम्ही येण्या जाण्यावर कोणतेही निर्बंध घालत नाही आहोत, इतर कोणतेही निर्बंध घालत नाही आहोत। ते निर्बंध त्या वेळच्या सूचनांप्रमाणे संबंधित सक्षम अधिकारी घालतील। परंतु मला पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना नाशिकचे हे सांगायचं आहे की मागच्या वेळेला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला होता, स्वयंस्फूर्तीने आपण अनेक गोष्टी केल्या आणि त्याचं फळ देखील आपल्याला मिळालं आहे। आजसुद्धा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे परिस्थिती अजूनही बऱ्यापैकी बरी आहे।
आपला डेथ रेट सर्वात कमी आहे। या सगळ्या इतक्या भयानक महामारीमध्ये आपल्याकडे जरी 2100 लोकांना प्राण गमवावे लागले तरी काही प्रमाणामध्ये आपण तो संख्या मर्यादित ठेवू शकलो, त्याचा स्प्रेड मर्यादित ठेवू शकलो आणि तशीच वेळ आता पुन्हा आलेली आहे। म्हणून याला लॉकडाऊन हा शब्द पण आम्ही वापरत नाही आहोत। हा लॉकडाऊन नाही हे पण मला स्पष्ट करायचं आहे, कारण लॉकडाऊन ॲज सच असं आपण काहीच करत नाही आहोत। आपण फक्त नियंत्रण आणत आहोत की ती व्यवस्था चालू पण राहावी आणि गर्दी पण होऊ नये, हा बॅलन्स करण्याचा हा सर्व प्रयत्न केला आहे। मला वाटतं की तो मेसेज नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचेल आणि पहिल्यांदाच आपण सर्वमत घेऊन जवळजवळ सगळ्या नागरिकांशी पण बोलून व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आजमावून मतं हा निर्णय घेतला आहे आणि प्राधिकरणाने एकत्रितरित्या निर्णय घेतला आहे। मला असं वाटतं की ह्यामधून आपल्याला निश्चितपणे संख्या नियंत्रित करण्याकरता ही एक उपाययोजना आहे, ती नक्की यशस्वी ठरेल। सार्वजनिक वाहतूक जी आहे, रिक्षा असेल, बसेस असतील, त्यामध्ये देखील सर्व नियमांचं उल्लंघन होताना दिसतंय। याबाबत काही निर्णय झाला का? सार्वजनिक जे ऑलरेडी ऑर्डर्स केलेले आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी चालावी याचे ऑर्डर्स ऑलरेडी आहेत दिलेले, आपण त्या आदेशानुसारच त्याच्यावरती कारवाई होईल। आम्ही प्रत्येक गोष्ट ईच अँड एव्हरी गोष्ट आपल्याला आता एका आदेशामध्ये कव्हर करता नाही येणार, परंतु जे आदेश ऑलरेडी आहेत, आता STच्या सूचना ऑलरेडी आलेल्या आहेत, लोकल बसेसच्या बाबत सूचना ऑलरेडी आलेल्या आहेत। जिथं कुठं गर्दी होते त्या 144च्या अंडर वेगळे वेगळे आदेश परत नव्याने काढलेच जातील त्या त्यावेळची सिच्युएशन करण्याकरता। पण आज सर्वात ढोबळमानाने जिथं गर्दी सर्वाधिक होते ह्या ज्या काही 4-5 बाबी आमच्या समोर आल्या त्या ॲड्रेस केलेल्या आहेत। नंतर जर लक्षात आलं की आपल्याला आणखी काही यामध्ये सुधारणा करायची आहे तर ते त्या त्यावेळेला आदेश काढले जातील। सर धार्मिक स्थळ सर महाशिवरात्रीच्या बाबतीत त्याच्यामध्ये वेगळ्या कुठल्याही दिवसाकरता वेगळे कुठले आदेश पारित करण्याची आवश्यकता नाही। कपालेश्वरच्या बाबतीत मला वाटतं मान्य आयुक्त साहेबांनी ऑलरेडी आदेश काढलेला आहे। त्र्यंबकच्या बाबतीत तिथल्या ट्रस्टींनी ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे की ते मंदिर त्या दिवशी बंद ठेवणार आहेत। आम्ही जे धार्मिक स्थळांबद्दलचे आदेश काढत आहोत ते हे आहेत की धार्मिक स्थळं सकाळी 7 ते 7 चालू राहतील, बाकीच्या वेळेला ती बंद राहतील आणि धार्मिक क्रिया करण्याकरताचं जे काही त्यांचं प्रोसिजर आहे थोडंफार ते आम्ही प्रोटेक्ट केलेलं आहे। परंतु ह्या 2 बाबतीत महाशिवरात्रीच्या बाबतीत आदेश ऑलरेडी काढण्यात आलेले आहेत, ते आदेश जसेच्या तसे लागू राहतील। कपालेश्वरच्या बाबतीमध्ये जे काही आज तुम्हाला येऊन सगळे पुरोहित संघाचे भेटले आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला ते खुलं करूनच पाहिजे मंदिर वगैरे, नाही तसं नाही, माझी भूमिका पोलीस आयुक्तांच्या मी सोबत आहे। त्यांनी जे काय आदेश केलेले शहरासाठी ते सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे। ते आदेश जनहिताचे आहेत, त्याप्रमाणे त्याचं पालन केलं पाहिजे। प्रत्येक व्यक्ती येऊन जर म्हणायला लागला की आमची आस्थापना खुली केली पाहिजे तर ते चुकीचं होईल। आपल्याला शेवटी आरोग्य महत्त्वाचे आणि प्राण महत्त्वाचे आहेत। शेवटी मंदिरात सुद्धा प्राण रक्षणासाठी आणि आपल्या आयुष्यासाठी लोक जातात, ते जर कुठं कॉम्प्रोमाइज होणार असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे। सर कुठेतरी संभ्रम होतोय की हे जे धार्मिक स्थळं किंवा बार खाद्यगृहांचा हे नाशिक शहरापुरती मर्यादित आहे की नाही, संपूर्ण जिल्ह्याकरता ते सर्व निर्णय लागू आहेत। हे बघा, मी जिथं जिथं नाशिक शहराचा उल्लेख होता तिथं मी नाशिक शहराचा उल्लेख केलेला आहे। जसं महापालिका आयुक्तांनी शाळेच्या संदर्भात आदेश काढले त्याबद्दल आम्ही उल्लेख केलेला आहे। ग्रामीण भागात आम्ही मी स्पेसिफिक तुम्हाला तालुक्यांची नावं सांगितली, तिथं लागू आहेत। म्हणजे शाळाबंदीचा निर्णय अख्ख्या जिल्ह्याला लागू नये। मला असं वाटतं की आदेश मी आज प्रयत्न करतोय की रात्री त्याची ऑफिशियल कॉपी रिलीज करण्याचा, ते होईल माझी तयारी। ते आटोपलं की तुम्हाला क्लिअरिटी होईल। जे शहराला लागू आहे ते शहरांबद्दल मी बोललोय, फारसा काही फरक नाही आहे, फक्त मुख्य जो फरक आहे तो शाळांच्याच बाबतीत आहे। इतर ज्या गोष्टी आहेत ते सर्व जिल्ह्याभरासाठी लागू आहेत। हां, आदेश वाचा तुम्ही, मी बोललो ना मगाशी बोललो, तुम्ही आदेश वाचा। शहरातली आणि ग्रामीण भागातली सगळी दुकानं जी आहेत ती सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी वेळ आपण ठरवलेली आहे। संध्याकाळी 7 नंतर पूर्ण सर्वच्या सर्व दुकानं बंद होतील, शहरातली पण आणि ग्रामीण भागातली पण। त्यात अपवाद फक्त कोणता राहील? जीवनावश्यक वस्तू, प्राण्यांचा पुरवठा, फळे, वस्तू, मेडिकल आणि सकाळच्या वेळेला दुधाचं असतं, आपले न्यूजपेपर्स असतात, त्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या त्याच्यातून वगळल्या गेल्या। काही वॉटर पार्क असतील किंवा औद्योगिक वसाहती आहे त्या देखील रात्री उशिरापर्यंत सुरू असतात। त्याच्याबद्दल रात्री बघा, औद्योगिक वसाहती आता आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे प्रमुख गोष्टी, आज आपली परिस्थिती इतकी पण खराब नाही आहे की आपण 100% सगळं बंद करावं। काही बाबतीत असे आहेत की आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जावं लागणार आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता कोणीतरी म्हणेल हे सुरू आहे तर ते सुरू करा, त्याचं एकदम सगळ्यावरती एका वेळेला परिणाम आपल्याला करायचा नाही। जसं आपण मागच्या वेळेला बंद पण हळूहळू केलं होतं आणि सुरू पण हळूहळू केलं होतं, आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ। आज जर आपल्या असं लक्षात आलं की कुठल्या तरी औद्योगिक वसाहतीमुळे कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट कॅटेगरीमुळे अजून सुद्धा आटोक्यात येत नाही, त्या पण आपण ठराविक रिव्ह्यू घेतल्यानंतर बंद करू आणि ओपन पण करू। जर आपल्या हे लक्षात आलं की संसर्ग कंट्रोल झालेला आहे असं जर आपल्याला 15-20 दिवसात लक्षात आलं
आणि काही ठिकाणांवरती जर आपल्या असं लक्षात आलं की ह्याच्यावरती फारसा परिणाम होत नाही आहे, त्या गोष्टी आपण खुल्या पण करू. आपण ओपन एंडेड पॉलिसी ठेवलेली आहे, असं काही कुठं रिजिड नाही आहे त्यामध्ये. जर वाटलं संसर्ग कमी होतोय तर लिबरल राहू, जर संसर्ग वाढतोय असं वाटलं तर आणखी कठोर निर्बंध करू. सर, धार्मिक स्थळे जिल्ह्यातील कोरोनाच्या लसीबाबत काय निर्णय? एकूणच लस देण्याचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे याचा फायदा होईल पुढच्या काळात आणि हे निर्बंध कमी निश्चितपणे फायदा होईल. लसीच्या बाबतीमध्ये त्याची पण मी डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सची मीटिंग आत्ताच घेतली. आपल्याकडे लस व्यवस्थित प्रमाणात आहे. साधारणपणे 10,000 डोसेस रोज देण्याची आपली आज क्षमता आहे आणि आपल्याकडे 1,00,000 डोसेस तयार आहेत. आणि आत्तापर्यंत जो काही पहिला लॉट होता आपला, त्यामध्ये जवळपास 70% पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. दुसऱ्या डोसबाबत त्यातले 21% लोकांनी दुसरी पण लस घेतलेली आहे आणि लसीकरणाचा ड्राईव्ह अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे. एक मुद्दा असा आहे सर, तुम्ही इथं निर्णय घेता पण ते खाली जे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आता कर्फ्यू आलं रात्री 11 नंतर, म्हणजे फक्त बॅरिगेड्स असतात, पोलिसच नसतात किंवा काही नागरिक त्याचा अंमलबजावणी करत नाहीत किंवा मास्कची कारवाई महापालिकेने केली, फक्त 2 दिवस केली आणि नंतर काहीच कारवाई नाही झाली. त्यामुळे लोकांमध्ये प्रशासनाची भीतीच नाही आहे मुळात. त्यामुळे ती भीती निर्माण करण्यासाठी आपण काय करतो? मला असं वाटतं या ठिकाणी दोन्ही अधिकारी आहेत. माझं तरी मत हे आहे, मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं की केवळ आणि केवळ एन्फोर्समेंटवर आधारित हा विषय हाताळला जाणे ह्याची आपण कुणीच अपेक्षा ठेवू नये. कारण ते त्यांच्याकडून ते एन्फोर्समेंट ज्या प्रमाणात होती ती निश्चितपणाने होईल, परंतु हे एक सामाजिक संकट आहे. मी मागे पण माझ्या व्हिडिओमध्ये बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे की केवळ एन्फोर्समेंटवर आधारित, म्हणजे हा काही शासकीय योजना नाही आहे की सर्व काही मंच सज्ज शासनाने करावी आणि नागरिकांनी फक्त मत टाकून जावं किंवा लस घेऊन जावं. प्रत्येकाची याच्यात काही ना काही भूमिका आहे आणि ती भूमिका प्रत्येकाला करावी लागणार आहे. त्याचकरता मुख्यमंत्री महोदयांनी काय मोहीम दिलेली आपल्या हातामध्ये, मी जबाबदार. आधी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही होती, ती आपण एका टप्प्यापर्यंत राबवली. आज काय आपल्याला त्यांनी एक मोठं आव्हान दिलेलं आहे की आपण मी जबाबदार ह्या पद्धतीने वागा. दुसऱ्या कोणीतरी येऊन मी मास्क घातला नाही म्हणून मला दंड करणे, ही जर माझी मानसिकता असेल तर मग फारच कठीण आहे. हा काही तसा प्रकार नाही आहे. इथं आपणच स्वतःहून काळजी घेणं पहिला टप्पा आहे. सर, काही नागरिक ऐकतच नाहीये. तुम्ही किती आवाहन केलं ना, काही नागरिक ऐकतच नाही. काही कारवाई केल्याशिवाय जे नागरिक ऐकतच नाही त्यांना काही फरक पडणार नाही. त्यामुळे जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही ना, तुम्ही जे निर्णय घेता ते निर्णयाचं काही अंमलबजावणीच नाही होणार. नाही, मास्कच्या बाबतीतच माझं ते म्हणणं आहे फक्त की मास्कच्या बाबतीत आपण म्हणतात त्या गोष्टी आहेत, परंतु आता आपण गर्दीची ठिकाणं ज्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेला तो एक मोठा परिणाम त्याच्यातनं साधला जाईल असं माझं मत आहे. त्यावरती जर महापालिका आयुक्त साहेब किंवा माननीय आयुक्त पोलीस साहेबांना जर काही सांगायचं असेल तर आपण, मला वाटतं त्याला जोडून राजकीय सभा समारंभ जो आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या कारवाया झालेल्या नाही, सामान्यांवरती कारवाया केल्या जातात. त्यामुळे सामान्य लोकांची प्रतिक्रिया याबाबत अशी आहे की फक्त लोकांसाठीच नियम आहेत का? राजकीय कार्यक्रम सर्रासपणे शहरामध्ये केले जात आहे, सभा समारंभ उद्घाटन ज्याच्यावरती बंदी आहे, सगळं शहरात सुरू आहे. मात्र त्याच्यावर कारवाई होते, पण नागरिकांनीच का या सगळं प्रशासनाला सहकार्य करायचं? कारण नागरिकांना, हे बघा, हे काही नागरिक किंवा वेगळे नाही. आता आपण जे आदेश काढलेले आहेत आज, यामध्ये हे सर्व समावेशक आदेश आहेत. यामध्ये आपण सगळ्यांनाच बंदी करत आहोत. त्यामुळं यापुढे एन्फोर्समेंटच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं तुमचा जो मुद्दा आहे त्याची नोंद या ठिकाणी घेतली जाईल आणि त्याबद्दलची योग्य ती कारवाई केली जाईल. वेळ काय राहील सर? म्हणजे जी 11 ते 6 जी आहे तशीच राहील का? त्याच्यात त्याबद्दल अद्यापपर्यंत तरी बदल आम्ही केलेला नाही. त्याबद्दल वेगळ्याने विचार होईल, कारण ते अधिकार जे आहेत ते आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संदर्भातले नाहीत, ते आपले संबंधित मॅजिस्ट्रियल पॉवर्स ते आहेत. त्याबद्दल जशी जशी परिस्थिती दिसेल, आपण शक्यतो बाहेर पडण्याचं प्रयोजन नष्ट करत आहोत. लोक खरेदीला बाहेर पडतात, फिरण्यासाठी बाहेर पडतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण कर्टेल करत आहोत. आता दुकानांच्या वेळा आपण कमी केलेल्या आहेत, बाकीच्या वेळा कमी केलेल्या आहेत. त्यामुळं बाहेर जाण्याचं प्रयोजन राहत नाही. परंतु मी परत एकदा सांगतोय की ह्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत हा आपण पहिला टप्पा म्हणून करतो आहोत. आपल्याला जर असं दिसून आलं की काही ठिकाणी काही गोष्टी अजून पण मिसिंग आहेत, त्याच्यावरती आपण अधिक सुधारित आदेश केव्हाही पारित करू शकतो. सर, संध्याकाळी 7 वाजेनंतर इतर जिल्ह्यातून जे काही लोक नाशिकमध्ये येतील त्यांना प्रवेश दिला जाणार का? प्रवेशावरती कोणतेही निर्बंध नाही. मी मगाशी क्लिअर केलेलं आहे आपल्याला की बाहेरचे लोक आतले लोक हा भेद आता कोरोनाने नष्ट केलेला आहे. आपण हे बाहेरचे आतले हा भेद जेव्हा करत होतो त्यावेळेला नाशिकमध्ये आपल्याकडे एकही पेशंट नव्हता. आपणच सगळे लोक नो कोरोना इन नाशिक अशी टॅगलाईन देत होता. त्यावेळेला बाहेरच्या लोकांनी आत येताना काहीतरी बंधन पाळलं पाहिजे, कारण ते इन्फेक्शन घेऊन येतील अशी आपल्याला भीती वाटत होती. ती आपली स्थिती मार्च एंडपर्यंत होती. 28 मार्चला पहिला लासलगावला आपला पेशंट आला. तोपर्यंत बाहेरच्या लोकांना आत येण्याकरता आपण थोडेसे अलर्ट होतो. आता परिस्थिती अशी की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातला एकही जिल्हा आता विदाऊट कोरोना नाही. त्यामुळे कोण कुठून येतंय जातंय ह्यावरती निर्बंध आणून काही उपयोग नाही. फक्त गर्दी होणार नाही, हे आता आपलं टार्गेट नंबर 1 आहे. कारण गर्दी झाल्याने तो कोरोना वाढतो आहे, हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या टीमने सुद्धा निष्कर्ष नोंदला आहे, सर्व तज्ज्ञांनी निष्कर्ष नोंदला आहे. त्यामुळे गर्दी हा आपला
पहिला शत्रू आहे. बाकीच्या गोष्टी त्याच्या नंतरच्या आहेत. सॅनिटायझर, मास्क हे त्यानंतर येतं. पहिला आहे गर्दी होऊ नये. त्यामुळं आपण पहिला हिट जो दिलेला आहे तो गर्दीवरती केलेला आहे. आता त्याच्यातनं आपण हळूहळू जसं जसं आपल्याला अनुभव येईल तसं तसं आपण विचार करू. एक मुद्दा स्पष्ट होणं आवश्यक आहे. आता प्रत्येक ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य झालेली आहे. आरटीपीसीआर टेस्ट वेरियस अनेक वेगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. खाजगी असो ते असो. काही आरटीपीसीआर चुकीचं झाल्या म्हणून तुम्ही आरोपही असे झाले, कारवाई केली, मागे घेतली, हे सगळं होत आहे. आरटीपीसीआर टेस्टसाठी नेमकी किती रक्कम निर्धारित आहे? कारण वेगवेगळ्या संस्था वेगवेगळी रक्कम आकारणी करत आहे. सरकार म्हणतं 950, काही ठिकाणी 500, काही ठिकाणी 2000 घेतात. तशा रिसिट सुद्धा आहे, काही विदाउट रिसिट सुद्धा आहे. एक रक्कम निश्चित करा, ती डिक्लेअर करा, किंवा त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा तुम्ही करणार आहात का, की अजून काही रेट कमी करणार आहात का, हे फार आवश्यक आहे. हे शासन पातळीवरचे निर्णय आहेत. रेट वगैरे बद्दलचे जे काही या संदर्भातले शासनाचे आदेश आहेत त्याचं पालन सगळ्या यंत्रणा करतील. तुम्ही एखादा रेट आता डिक्लेअर करा ना, ऍक्च्युअल आता रेट किती आहे शासना मला ते पाहावं लागेल. लेटेस्ट सर्क्युलर काय आहे ते पाहू. ते जे काही शासनाचे आदेश आहेत त्याप्रमाणे एन्फोर्समेंट आपण करू. आणखी लूट चालली आहे. कारण आता या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आरटीपीसीआर टेस्ट कंपल्सरी होत चालली आहे व्हेरियस ठिकाणी. जर तो रिपोर्ट नसेल त्याला तर त्याला कोणता परवानगी सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे याबाबत तुम्ही तातडीने दखल घेण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, त्याबद्दल आम्ही क्लॅरिटी देऊ की नेमके शासनाचे ह्याबद्दलचे आदेश काय ते आम्ही एक वेगळे पत्र हे देऊ, त्याचं प्रेस नोट, आणि त्यामध्ये क्लिअर करू. यामध्ये अजून एक मुद्दा आहे की आता तुम्ही सांगितलं की नोंद घेतली आम्ही, जो आता बऱ्याच जणांनी मुद्दा उपस्थित केला की वेगळे लग्न समारंभ असे बरेच फंक्शन झालेत की जिथे आमदार होते, खासदार होते, मंत्री होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पाकिटही मारलं गेलं. हो. अशा अनेक घटना घडल्या. हो, काही कारवाई झाली नाही आता कारवाईचं म्हणाल तर आपण स्वतः मास्क लावलेला नाही आहे अजून, आणि अनेक लोक गर्दी करून इथं उभे आहेत. आपण थोडंसं एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 5 बोटं आपल्याकडे असतात, हे पण भान ठेवलं पाहिजे. त्यामुळं ह्या सगळ्याचा सामूहिक परिणाम म्हणून एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. त्यातनं मार्ग कसा काढायचा हे सर्वांनी ठरावं लागेल. हे सामाजिक संकट आहे, हा प्रशासकीय उपक्रम नाही, याची फक्त नोंद घेतली जावी. हां, पुढे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत काय नियोजन काही सुरू करावे लागतील कोविड सेंटर शहरात? मास्क लावा. कोविड सेंटर सुरू करण्याच्याबद्दल निश्चितपणाने निर्णय घेतले जातील. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आज जेवढे पेशंट्स आहेत त्यातले जास्तीत जास्त पेशंट जे आहेत ते होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज पडेल की होम क्वारंटाईन काम करत नाही आहे किंवा पेशंटची मागणी वाढेल, आज आपण व्यवस्था ठेवली की जितके पेशंट्स आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक व्यवस्था आपल्याकडे ऑलरेडी आहे. ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्याच्यामध्ये अधिक काही सुधारणा करायची ती तयारी पण आपली आहे. मागच्या वेळेला आपण ऑक्सिजन शेवटच्या पॉईंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो पॉईंट ज्या वेळेला येईल त्यामध्ये त्या वेळेला सुधारणा करण्यात येईल. ह्याच्याबद्दलची रचना आम्ही व्यवस्थितरित्या ठेवलेली आहे. क्वारंटाईनमध्ये अनेक पेशंट बाहेर वावरतात, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश ठेवला जात नाही. त्यांना पूर्वी शिक्के मारले जात होते क्वारंटाईन असले. त्याबद्दल सुद्धा आम्ही महापालिका आयुक्त साहेबांशी चर्चा केलेली आहे. क्वारंटाईन गाईडलाईन ज्या आहेत त्या आज पण केंद्र शासनाकडून एक पत्र आलेलं आहे, आणि आजच्या केंद्र शासनाच्या पत्रामध्ये होम आयसोलेशनच्या संदर्भामध्ये काही विशिष्ट गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यांचं पालनसुद्धा योग्यरित्या केलं जाईल हे आम्ही इन्शुअर करणार आहोत. साहेबांनी पूर्ण विषय तुम्हाला क्लिअर केलेला आहे. नाही बाबा, हे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचे जे प्राधिकरण आहे ना त्याची ब्रीफिंग आहे. त्याचे जे काय आहेत ते कलेक्टर साहेब बोलतील. कशा प्रकारच्या उपाययोजना असणार आहे? नाकाबंदी शहरात यापुढच्या काळामध्ये कशी असणार आहे? यापूर्वी जशी कोरोना काळामध्ये, कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये तशीच पुन्हा काही उपाययोजना आपल्याकडनं करण्यात आली का शहरात आणि जिल्ह्यात देखील? नाही, याच्यामध्ये आपल्याला हे समजून घेणे महत्वाचे आहेत की माननीय मुख्यमंत्री साहेबांचे निर्देश काय आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यामध्ये निर्देश दिलेला आहे की तुम्ही निष्ठुर होऊ नको. मात्र जे काय जे सिच्युएशन स्पेसिफिक आहेत, एरिया स्पेसिफिक आहेत, जसा नागपूरमध्ये खूप कोरोनाचे केसेस वाढलेला आहे, मुंबईमध्ये वाढलेला आहे, त्या ठिकाणीची उपाययोजना आणि नाशिकची उपाययोजनामध्ये फरक असणार आहे. तर जशी जशी परिस्थिती असेल, जसं मागच्या वेळी आपल्याला परिस्थिती माननीय मुख्यमंत्री साहेबांचे निर्देश होता की स्पष्टपणे आपल्याला सर्व गोष्टीवर बंदी घालायची आहे. त्यानिमित्ताने आपलं मनाई आदेश या शहरामध्ये जारी केलेला आहे. ते पोलीस आयुक्त म्हणून आम्ही केलेला आहे. त्यानिमित्ताने आता जे काही आपल्याला जसं जसं वाटेल त्याप्रमाणे हे काही डायनेमिक ऑर्डर आहेत, हे काही स्टेशनरी ऑर्डर नाही आहे. आणि या निमित्ताने जसं आपल्याला रात्रीची नाकाबंदी आहे, ते नाकाबंदी 13 ठिकाणी शहरामध्ये आहेत. आता तुमच्या घराच्या समोर नाकाबंदी असावी हे थोडं योजना थोडं योग्य नाही आहे. कारण की पोलीस बल मर्यादित आहेत आणि पोलीसचे मेन काम आहेत गुन्हेगारीवर वचक करण्यासाठी.
आणि त्याच्यासाठी चेन स्नॅचिंग बाकीचे इतर गोष्टी ज्या घडतात त्याच्याकडे पोलिसांना लक्ष देणे महत्त्वाचे आहे आणि ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देत आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला मनुष्यबळ सीमित आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कामाची विभागणी करून पुढे जावं लागते. तर यामुळे हे डायनेमिक ऑर्डर आहेत. जसं जसं परिस्थिती निर्माण होतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे नियोजन करता येईल. ठीक आहे, थँक्यू. त्याच्याबद्दल मी उल्लेख केलेला आहे. धार्मिक कार्यक्रमामध्येच ती मोडतं ते, त्यामुळे ते बंद करण्यात येत आहे हे आपण ऑलरेडी उल्लेख केलेला आहे. होय होय. सर या सर्व आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार. अंमलबजावणी हे बघा त्याच्यात वेगळ्या वेगळ्या मुदती आहेत. आता लग्नांच्या बाबतीत आपण 15 तारखेची वेळ दिलेली आहे कारण ते आयोजित केलेल्या गोष्टी सुटू नयेत म्हणून. बाकीचे जे सगळे आदेश आहेत हे उद्या रात्री 12 वाजल्यापासून आपण करतोय. म्हणजे उद्याचा दिवस जो आहे तो पण आपण लोकांना फ्री दिलेला आहे. उद्याचा दिवस उद्या रात्री 12 म्हणजे परवा म्हणजे 10 तारखेला सकाळपासून या सगळ्या आदेशांचं अंमलबजावणी होईल. ते नाही ते आम्ही आतापर्यंत असं काही म्हणलेलं नाही. ते परिस्थिती बदलून त्याच्यामध्ये बघून आपल्याला करता येईल. ओके, थँक्यू सर. कशाचे बाबत मॉल सुद्धा ह्यातच येतात. मॉल सुद्धा यातच येतात सकाळी 7 ते 7. सकाळी 7 ते 7 मॉलच्या बाबतीत सुद्धा सेम डिस्कशन. नाही उद्या आम्ही आदेशामध्ये म्हणतोय उद्या रात्री 12 वाजल्यापासून म्हणजे 10 तारखेच्या सकाळपासून या सगळ्याची अंमलबजावणी होईल. ओके, हो डेडलाईन ठेवलेली नाही, त्या पुढील आदेशापर्यंत आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे